यहेजकेल अध्याय 21। परमेश्वराचे वचन मला प्राप्त झाले की, मानवपुत्रा, यरुशलेमेकडे आपले तोंड कर, पवित्र स्थानाकडे आपल्या वाणीचा ओघ वाहू दे व इस्रायल देशाविरुद्ध संदेश दे। इस्रायल देशास सांग, परमेश्वर असे म्हणतो की, पहा, मी तुझविरुद्ध आहे। मी आपली तरवार ज्ञानातून उपसून तुझ्यातले धार्मिक व दुष्कर्मी यास छेदून टाकीन। मी तुझ्यातले धार्मिक व दुष्कर्मी यास छेदून टाकणार। यास्तव माझी तरवार म्यानातून निघून दक्षिणोत्तर सर्व मानवजातीवर चालेल। तेव्हा सर्व मानवजातीला समजेल की मी परमेश्वराने आपली तरवार म्यानातून उपसली आहे, ती पुन्हा त्यात परत जावयाची नाही। यास्तव हे मानवपुत्रा, कंबर मोडे असा उसासा टाक, त्याज समक्ष कष्टाने उसासा टाक। आणि उसासा का टाकितोस असे तुला कोणी विचारतील, तेव्हा त्यास सांग की, ही वार्ता प्रत्ययास येत आहे म्हणून। तेव्हा सर्वांची मने खचतील, सर्वांचे हात निर्बल होतील, सर्वांचा उत्साह विरेल, सर्वांच्या गुडघ्यांचे पाणी होईल। पहा, ती प्रत्ययास येत आहे, ती प्रमाणे खास घडेल, असे प्रभू परमेश्वर म्हणतो। परमेश्वराचे वचन मला प्राप्त झाले की, मानवपुत्रा, संदेश देऊन सांग, परमेश्वर असे म्हणतो, तरवार, पाणी दिलेली, पाजविलेली तरवार, वध करावा म्हणून तिला पाणी दिले आहे, ती विजेप्रमाणे चमकावी म्हणून ती पाजविली आहे। माझ्या पुत्राचे राजवेत्र सर्व दंडास तुच्छ लेखिते, असे म्हणून आपण आनंद करावा काय? ती हाती धरावी म्हणून पाजवावयास दिली आहे। तरवार वध करणाऱ्याच्या हाती द्यावी म्हणून तिला पाणी दिले आहे, ती पाजविली आहे। मानवपुत्रा, ओरड, आक्रंदन कर, कारण ती माझ्या लोकांवर चालली आहे, ती इस्रायलाच्या सर्व सरदारांवर चालली आहे। माझ्या लोकांबरोबर तेही तरवारीने पडले आहेत, म्हणून आपले ऊर बढीव, कारण त्याला कसोटीस लाविले आहे। आणि तुच्छ मानणारे राजवेत्र टिकले नाही तर कसे, असे प्रभू परमेश्वर म्हणतो। मानवपुत्रा, तू संदेश देऊन टाळी वाजीव, म्हणजे तरवारीस, भोसकणाऱ्या तरवारीस तिप्पट जोर येईल। त्यास घेरणारी तरवार थोरालाही भोसकणारी होईल। त्यांचे हृदय गलित व्हावे व त्यांचे पाय पराकाष्ठेचे लटपटावे, म्हणून मी त्यांच्या सर्व वेशींवर घात करणारी तरवार चालविली आहे। अहो, ती विजेप्रमाणे चमकावी असे तिला केले आहे, ती वधासाठी उपसली आहे। अगे तरवारी, तुझे मुख जसे फिरेल तशी तू सावरून उजवीकडे वळ, डावीकडे फिर। मी ही टाळी वाजवून आपल्या क्रोधाची पूर्तता करीन। मी परमेश्वर हे म्हणतो। परमेश्वराचे वचन पुन्हा मला प्राप्त झाले की, मानवपुत्रा, बाबेलाच्या राजाची तरवार येण्याकरिता 2 रस्ते आखून काढ।
ते दोन्ही रस्ते एकाच देशातून निघावे. नगरात जाणाऱ्या रस्त्याच्या चव्हाट्यावर मार्गदर्शक हाताची एक आकृती खोदून काढ. अम्मोन पुत्रांचा राब्बा याजवर तरवार येण्याचा एक रस्ता आणि यहुदात जाऊन तटबंदी केलेल्या यरुशलेमेवर तरवार येण्याचा एक रस्ता आखून काढ. कारण बाबेलचा राजा चव्हाट्यावर 2 रस्ते फुटतात, तेथे शकुन पाहण्यासाठी थांबला आहे. तो भात्यातले बाण हलवून प्रश्न पाहत आहे. तेराफिमास कौल लावित आहे. यज्ञ पशूच्या काळजावरून शकुन पाहत आहे. त्याच्या उजवीस यरुशलेमेविषयी शकुन निघाला, तो असा की आघातयंत्रे लावावी, मारा, हणा असे शब्द तोंडातून काढावे, सिंहनाद करावा, वेशींना आघातयंत्रे लावावी, मोर्चे रचावे व बुरुज बांधावे. इस्रायलाच्या दृष्टीने हा शकुन खोटा आहे, कारण त्यांच्याजवळ देवाचे प्रतिज्ञापूर्वक करार आहेत. तरी तो त्यास त्यांच्या अधर्माचे स्मरण देऊन परक्यांच्या स्वाधीन करीतो. ह्यासाठी प्रभू परमेश्वर म्हणतो, तुमचे अपराध उघडकीस येऊन तुमच्या सर्व कृत्यात तुमची पातके दिसून येतात, येणेकरून तुम्हीच आपल्या स्वतःला अधर्माचे स्मरण देता. तुमचे स्मरण झाले आहे म्हणून तुम्ही परक्यांच्या हाती सापडला आहात. हे जखमी झालेल्या पातक्या, इस्रायलाच्या सरदारा, तुझी घटिका, तुझा पापजन्य अंत समय येऊन ठेपला आहे. प्रभू परमेश्वर असे म्हणतो, शिरोभूषण उतरीव, मुकुट काढून टाक, काहीच कायम राहावयाचे नाही. जे नीच ते उंच होईल आणि जे उंच ते नीच होईल. मी त्याचा विध्वंस करीनच करीन. ही स्थिती अशीच राहावयाची नाही. ज्याचा हक्क आहे तो आल्यावर त्यास मी सत्ता देईन. हे मानवपुत्रा, संदेश देऊन सांग, अम्मोन पुत्रांविषयी व त्यांनी केलेल्या निंदेविषयी प्रभू परमेश्वर जे म्हणतो ते सांग. तरवार, वधासाठी तरवार उपसली आहे. फन्ना उडविण्यासाठी, चमकण्यासाठी ती पाजविली आहे. ते तुझपुढे कपटाचा संदेश देत असता, तुला खोटा शकुन सांगत असता. ज्या जखमी झालेल्या पातक्यांचा पापजन्य अंतसमय येऊन ठेपला आहे, त्यांच्या कापलेल्या मानांवर ती तरवार तुला लोळवील. ती पुन्हा म्यानात घाल. जेथे तू निर्माण झालास त्या तुझ्या जन्मभूमीवर मी तुझा न्याय करीन. मी आपल्या कोपाचा वर्षाव तुझवर करीन. माझ्या कोपाग्नीची मी तुझवर फुंकर घालीन आणि राक्षसी व नाश करण्यात कुशल अशा मनुष्यांच्या हाती मी तुला देईन. तू अग्नीला भक्ष्य होशील. तुझे रक्त देशात पडून राहील. तुझी पुढे आठवण राहणार नाही, कारण मी परमेश्वर हे बोललो आहे.